कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाही होळी का पेटवली नसते. लक्ष्मीबाई सांगा नातीला होळी का पेटवली जाते. सांगते आनंदी, होळी की नाही फाल्गुन मासात पौर्णिमेला साजरी केली जाते. अनेक ठिकाणी त्याला होलिका दहन असंही म्हणतात. असं का म्हणतात माहितीये का? का? खूप जुनी गोष्ट आहे. तुला भक्त प्रल्हादची गोष्ट माहितीये ना? तुला माहितीये ना, तो एक अहंकारी राजा होता हिरण्यकश्यपू. त्याला भक्त प्रल्हादला धडा शिकवायचा होता. त्याच राजाची एक तेवढीच अहंकारी बहीण पण होती. तिचं नाव होतं होलिका. तिने पण एके दिवशी ठरवलं प्रल्हादला त्रास द्यायचा. पण प्रल्हाद कोणाचा भक्त होता? भगवान विष्णूचा. मग जेव्हा होलिका त्याला त्रास द्यायला आली ना, मग त्याने खूप जप केला. मग भगवान विष्णू धावत आले आणि त्याने प्रल्हादला वाचवलं आणि त्यांनी होलिकाला जाळून टाकलं. म्हणजे काय तर वाईट गोष्टींना दहन केलं. आणि म्हणून सगळ्या वाईट गोष्टींचं दहन करण्यासाठी अशी होळी पेटवतो. वाईट गोष्ट म्हणजे? अगं वाईट गोष्ट म्हणजे जे जे काही आपल्या मनामध्ये इतरांबद्दल समज द्वेष येतो, राग येतो की नाही, क्रोध उत्पन्न होतो की नाही, ह्या सगळ्या मनातल्या वाईट गोष्टी किंवा इतरांबद्दल आपली ईर्ष्या असते, आशया असते, काम, क्रोध, मद, मत्सर जे काही षड्रिपू असतात, ज्या काही वाईट वस्तू असतात, गोष्टी असतात, त्या सगळ्या होळीमध्ये दहन करून टाक. हे बघ, असं डोळे मिटायचे, देवबाप्पा समोर प्रार्थना करायची, म्हणायची, देवबाप्पा तू जसा वाईट राजाचा वध केलास की नाही, तसं माझ्या मनातल्या सगळ्या वाईट गोष्टींचा वध कर आणि माझ्या मनातली भीती दूर करून टाक. कळलं? आणि मला स्ट्रॉंग कर. है ना? भाग्यश्रीला दत्तक घेतलंय हे सत्य जाऊन तिला सांगायचं, नाहीतर आशूचं काही खरं नाही. ए थांब थांब, ए थांब. अगं अगं चांगली हे काय चालू आहे सगळं? कोण होतं ते? मला नाही माहिती कोण होतं. बरं ऐक, हे सगळं कुणाला सांगू नको बाहेर. तू कसं टेन्शन घेते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.